तर अख्खं घर व्यायाम करतं. त्यामुळे सगळ्यांनी प्लीज 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 व्यायाम करत जा. कारण व्यायामाचे जे फायदे आहेत ते सगळ्यांनी तुम्ही ऐकलेले असतीलच की शरीर निरोगी बनतं, इम्युनिटी वाढते, मेंटल हेल्थमध्ये फरक पडतो. म्हणजे तुम्ही जो अभ्यास करता त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा हेल्दी जी कॉम्पिटिशन म्हणतो ती तुम्ही करू शकता. ते सगळे व्यायामाचे उपयोग असतात. व्यायामाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्याचा काहीही गैरफायदा होत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचा आपल्याला साईड इफेक्ट होतो, तसा व्यायामाचा कधीही होत नाही. तुम्ही एकही दिवस जो काही 1 तास किंवा अर्धा तास व्यायाम करा तो तुमचं शरीर नोट करतो आणि त्याचा जो फायदा आहे तो तुम्हाला कायम होतो. तर असे अनेक फायदे आहेत. पण मी आज या लेक्चरचं जे काय म्हणतो आपण पॅटर्न असतो की मी बोलायचं तुम्ही ऐकायचं आणि उठून गेलं आणि मग ते संपलं, तसं न ठेवता मी आज थोडासा वेगळा पॅटर्न केलाय. सर तुमची थोडीशी परमिशन हवी आहे मला त्याच्याबद्दल की आपण असं ठेवणार आहोत की तुम्ही मला प्रश्न विचारायचे, तुम्हाला काय शंका आहेत त्या, आणि मी त्याचं तुम्हाला उत्तर देईन. नुसतं मी सांगणार व्यायामाचे हे फायदे आहेत अमुक अमुक, इथून बाहेर पडलं की संपलं, असं नको. आणि व्यायामाच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगते की पहिलं प्रत्येकात असतं की मला वेळ नाही. सगळेजण सांगतात की मला वेळ नाही. तर स्वतःसाठी जर वेळ काढू शकत नसेल तर तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी करता त्याचा कशाचाच उपयोग होणार नाही. त्यामुळे पहिला तो एक मनात काढून टाका की मला वेळ नाही. तर आपण आता मला वाटतं की तुम्ही मला काय विचारावं, तुम्हाला काय शंका आहेत किंवा तुम्हाला काय व्यायामाबद्दल वाटतंय आणि मग त्याच्यावर आपण बोलूया. चालेल का तसं? गर्ल्स तुम्हाला विचारते मी, या इथे मला सांगा की किती जणी व्यायाम करतात? हात वर करा. किती जणी जातात जिम मध्ये? जिम तर सुंदर आहे. जिम तर आहेच आहे, पण माझं म्हणणं व्यायाम म्हणजे तुम्ही ग्राउंडवर तुम्ही खेळ खेळा, तुम्ही रनिंग करा, तुम्ही सायकलिंग करा, तुम्ही कुठलाही प्रकारचा व्यायाम करा. पण किती जणी करतात? किती नगण्य संख्या आहे तुम्हीच बघताय सगळ्या जणी. म्हणजे मला आता ना नगरमध्ये मी सुरुवातीला आले